नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निर्मल मार्टमध्ये. आज परत पुन्हा घेऊन आलोय तुमच्यासाठी काही व्हायरल गॅजेट्स, प्रोडक्ट्स तसेच ट्रेंडिंग सध्या असणारे प्रोडक्ट्स. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही प्रोडक्ट. जसं की हा आहे ट्रिमर, सगळ्यात स्वस्तवाला ट्रिमर. त्यानंतर हे आहे किनॉकी. याचे तुम्ही Facebook, Instagramवरती व्हिडिओ बघितले असतील, क्लिप्स बघितल्या असतील, व्हायरल क्लिप्स. हे उष्णता खेचून घेण्यासाठी हे वापरलं जातं. त्यानंतर हे आहे फेस मास्क. हे तुम्ही बाईकवर वगैरे जेव्हा चालवता त्यावेळी हे नाईट व्हिजनवालं फेस मास्क आहे. यामुळे तुमचं ते पाखरं वगैरे जी डोळ्याला लागतात बाईक चालवताना ती लागणार नाहीत. त्यानंतर हे आहे कार अम्ब्रेला. याचा उपयोग काय होतो की हे तुमचं हिट आहे, हे विंडशील्ड टाईप काम करतं, सनशेड म्हणून तुमच्या फोर व्हीलरसाठी. आणि त्यानंतर ही आहे मॅन्युअल शिफ्टर चाळणी. त्यानंतर हा आहे मिनी फूट पंप, की तुमच्या सायकलमध्ये, बाईकमध्ये जर हवा भरायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये भरू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला हवा देखील किती आहे ते कळतं. आणि हे त्याचे पुढचे जॉईंट्स आहेत. तर आपण सविस्तर जाणून घेऊया या प्रोडक्ट विषयी. नमस्कार मंडळी. तर आज आपण जाणून घेऊया या प्रोडक्ट विषयी. तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया हा ट्रिमर. या ट्रिमरचा फायदा काय आहे की हा खूप स्वस्त आणि छोटा ट्रिमर आहे आणि 0 पासून 2 mm पर्यंत तुम्ही याचा यूज करू शकता. आणि मेन म्हणजे हा काय आहे की हा चार्जिंग वर चालणारा ट्रिमर आहे. हे चालू करण्यासाठी तुम्हाला फक्त हे बटन प्रेस करावं लागतं. हा बघा चालू झाला. हा येईल होतं, अशा प्रकारे होतो. आणि जसं तुम्ही ते तुमच्या बॉडीवरती फिरवाल तसं तसं ते तुमचे केस, बघा इथले माझे केस रिमूव्ह झाले. हे बघा आता हे केस बघा, इथे रिमूव्ह झालेले केस आहेत. अशा प्रकारे तुम्ही ते स्मूथली काढू शकता. तर हा त्याचा फायदा आहे. आणि तुम्ही गाडी करू शकता, अंगावरचे केस काढू शकता. कोणी रुग्ण आजारी असेल तर त्याला ब्लेड लावायचे नसेल, डायबिटीजचे जे कोण पेशंट असतात त्यांना ब्लेड वगैरे लागण्याची भीती असते, तर त्यासाठी हा तुम्हाला स्वस्त मध्ये मिळणारा तुम्ही हा ट्रिमर वापरू शकता. याच्याबरोबर तुम्हाला काय काय मिळतं तर त्याच्या वेगळ्या वेगळ्या साईजचे एक्सटेन्शन्स आहेत. त्याच्यामध्ये की 0.5 mm पासून 2 mm पर्यंत, 0.5, 1, 1.5 आणि 2 mm असे 4 प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्याला एक्सटेन्शन्स मिळतात, जे ते वर लावले जातात. तेवढ्या मिलीमीटरचे केस सोडून त्याची साईज म्हणजे त्या पद्धतीने ते केस कट होतात. आणि तसंच ह्याला साफ करण्यासाठी हे एक लिक्विड येतं. आणि तसंच ह्याच्यामध्ये कधी कधी मळस असतो किंवा केस अडकतात, तर ते साफ करण्यासाठी हा एक ब्रश असतो. आणि याबरोबर येतो हा एक चार्जर, जो याच्यामध्ये चार्जिंगसाठी आपण वापरू शकतो. आणि हे तुम्ही आपल्या नॉर्मल जे कुठेही चार्जरचा जो प्लग असतो त्याला लावून तुम्ही ह्याला चार्ज करू शकता. तर असा हा एक आपल्याला एक चांगला प्रोडक्ट आहे. त्यानंतर हे आहे किनॉकी. याचा मेन उपयोग काय होता की हे तुमच्या बॉडीतले जे डिटॉक्सिक कंटेंट असतात, उष्णतेचे कंटेंट म्हणा, म्हणजे आपण जशी बॉडी प्युरिफाय करतो, काही काही वेळा आपण काही खातो, जंक फूड खातो, तर त्याच्यामध्ये काही डिटॉक्सिफिकेशन आपल्या बॉडीमध्ये जातं, तर ते काढण्याचं काम हे करतं. याचं तुम्ही खूप सारे व्हिडिओ युट्यूबवरही बघू शकता. याचा मी तुम्हाला एक डेमो सुद्धा दाखवतो. तो सुद्धा तुम्ही बघून घ्या या व्हिडिओमध्ये. याच्याच पुढे मी ह्याचा डेमो दाखवतोय कशा प्रकारे हे यूज करायचं. तर ते बघा. या एका पॅकेटमध्ये 10 येतात. तुम्ही 5 दिवस हे वापरू शकता. 5 दिवस वापरून झालं की मग तुम्ही बघा की याचा इफेक्ट किती पडतो तुमच्या बॉडीला. हे मी स्वतः वापरलंय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे तुमचे जे बोलतात ना की ताण-तणाव असतात त्यांना थोडा फरक पडतो. मला ह्याच्यामुळे एक चांगलं झालं की माझी झोप जरा लवकरात लवकर यायला लागली आणि झोप शांत लागायला लागली. हा एक मला त्याच्यातून आलेला अनुभव आहे. तुम्हाला काही वेगळंही असू शकतं, पाहू शकता. तर हे कसं लावायचं ते तुम्हाला दाखवतो. हा एक पॅकेट ह्याच्यातून काढायचा आणि एक अशी शीट असते, ती घ्यायची. ती घेतल्यानंतर हा जो पॅक आहे तो याच्यामध्ये ठेवावा लागतो. पण तो कसा करावा लागतो ते मी तुम्हाला दाखवतो एकदा. आता लावायचं कसं ते दाखवतं. हा पॅक आहे. इथे लिहिलंय बघा की प्लीज पुट अडेसिव्ह शीट ऑन धिस साइड. म्हणजे इकडे ही चिटकणारी बाजू लावायची आहे. ही बाजू आपल्या पायाला लागली पाहिजे. म्हणजे हा पाय आहे आपला, तर त्याच्या या बाजूला हे अशा पद्धतीने टच झालं पाहिजे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं काय करायचं की याची ही जी बाजू आहे, ही जी टेप आहे एक साइडची, ही काढून घ्यायची. तर ही पहा, ही बाजू मी आता काढलेली आहे. ही काढल्यानंतर हे जे लिहिलेली बाजू आहे ती खालच्या साईडला टाकायची, मधोमध सेंटरला लावायची. ठीक आहे. हे बघा,
हे मी आता सेंटरला लावलंय. ठीक आहे, हे बघा हे झालं. त्यानंतर ही उरलेली बाजू देखील काढून टाकायची. ते करण्यापेक्षा काय करायचं, हे इकडे सेंटरला हे बघा हे आहे ना, हे असं, तर हा इथे लावायचा. हे पहा हे असं लागलं पाहिजे. हा जो मधला भाग आहे ना, इथे ते थोडं टच झालं पाहिजे. मग ही बाजू आहे ती तिकडे त्या साईडला चिटकवली आणि मग उरलेली बाजू या साईडला अशी पूर्ण टच होईल अशी चिटकवायची आहे. ही पहा. आणि मग हा जो राहिलेला भाग आहे तो काढून हे पूर्णपणे असं चिटकवून टाकायचं आहे. तर आता हे मी रात्री लावलेलं आहे. सकाळी आपण बघू. दोन्ही पायांचा माझा लावून झालेला आहे अशा पद्धतीने. हे बरोबर. आता सकाळी पाहू त्याचा काय परिणाम होतोय, ते काय वाटतंय मला ते मी तुमच्याशी शेअर करेन. तर नमस्कार मंडळी, आता सकाळ झाली आहे आणि आम्ही हे काढतोय. पाहूया काय होतंय. हे पहा किती उष्णता पायातून निघून आली. हे पहा की उष्णता माझ्या पायातनं बॉडीतली खेचली गेली. पायावर काही नाही. या पायाचं चेक करूया. या पायाचं काम पूर्ण ब्लॅक झालं. इतकी उष्णता आहे. तुम्ही उष्णतेमुळे जे होणारे बॉडीच्या उष्णतेमुळे डिटॉक्सिफिकेशनमुळे होणारे सगळे जे परिणाम असतात ते याच्यामध्ये कमी होण्यास मदत होते. पूर्णपणे बरा होत नाही असं मी म्हणत नाहीये, पण काहीतरी प्रमाणात ते कमी होतं. त्यानंतर हे आहे आपलं हेल्मेट. हे काय करतं, याच्यामध्ये हे नाईट विजन आहे, जे तुम्ही रात्रीचंही घालून तुम्ही हे वापरू शकता. पण ज्यावेळी आपण बाईक चालवतो तेव्हा समोरून पाऊस पडतो. पावसाचे थेंब आपल्या तोंडावर पडतात आणि त्यामुळे कधी आपले डोळे वगैरे झाकले जातात. तर त्याच्याऐवजी तुम्हाला पूर्ण जर हेल्मेट नसेल वापरायचं, तर तुम्ही हे वापरू शकता. हे तुम्ही अशा पद्धतीने हे लावू शकता. हे पहा, तुमचा गॉगल असेल तर तोही आतमध्ये राहतो याच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही चालू म्हणजे पावसाचं पाणी कितीही आलं तरी तुमच्या चेहऱ्याला त्याचा काही म्हणजे डोळ्यांना त्याचा काही परिणाम होणार नाही. तुम्ही बिनधास्त गाडी चालवू शकता आणि त्याच्यातून ते पाणी खाली पडू शकतं. तशा पद्धतीने आणि तुमचा बाकीचा पार्ट हा थोडा मोकळा राहतो. पण सेफ्टीसाठी तुम्ही हेल्मेट घालावं असं माझं म्हणणं आहे. हेल्मेटची काच तुम्हाला लावायची नसेल तर हे आतमध्ये लावा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही क्लिअर दिसेल. पण आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी हेल्मेट हे गरजेचं आहे. हेल्मेट तुम्ही घातलंच पाहिजे आणि पण त्यातल्या त्यात हे तुम्हाला आतमध्ये वापरलं पूर्ण वापरता येत नसेल तर हेही सेफ आहे तुम्हाला पाहण्यासाठी. हे नाईट विजन आहे, त्यामुळे तुम्हाला रात्री गाडी चालवताना क्लिअर दिसतं. त्यानंतर आपल्याकडे आहे ही कार अम्ब्रेला. याचा उपयोग काय, आपली गाडी आपण कुठेतरी उभी करतो उन्हामध्ये आणि उन्हामध्ये उभी केल्यामुळे काय होतं की आतमध्ये पूर्ण त्या सूर्याच्या उष्णतेमुळे पूर्ण गरमी होते आणि आपल्याला नंतर जेव्हा आपण ती कार उघडतो त्यावेळी आतमध्ये आपल्याला गरमी जाणवते. म्हणजे आपण पटकन आतमध्ये जाऊ शकत नाही आणि त्यामुळे काही काही वेळा काही काही लोकांना गुदमरल्यासारखं वाटतं, थोडंसं अस्वस्थ वाटतं. तर ती जी आतली गरमी आहे ती रोखण्यासाठी मेन आपली जी विंडशील्ड असते गाडीची, कारची, तर त्या विंडशील्डला तुम्ही ही अम्ब्रेला लावू शकता. ही कशा पद्धतीने उघडते ती बघा. ही तुम्हाला उघडायची कशी आहे ती दाखवतो. हे बघा, हे पहिलं असं पूर्ण उघडायचं, नंतर मग आहे ना हे असं लांब करायचं आणि मग नंतर ही तुमच्या डॅशबोर्ड वरती ही अशी लावून ठेवायची. जेणेकरून काय होतं की ही जे व्हाईट पार्ट आहे हा तुमची जे सूर्यकिरण आहेत ती परावर्तित म्हणजे परत पुन्हा पाठवतं. त्यामुळे आतमध्ये तुमच्याकडे गरमी राहत नाही आणि चांगल्या प्रकारे थंडावा राहतो गाडीमध्ये आणि खूप साऱ्या प्रमाणात हीट कमी होते. हे सुद्धा सध्या व्हायरल प्रोडक्ट आहे. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहिलं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आपल्या दुकानामध्ये सध्या आलेलं आहे आणि याचा दुसरा उपयोग फोटोग्राफर देखील करू शकतात. त्यांना फ्लॅश लाईटसाठी लागतात, तर हे तुम्ही साईडला ठेवून वापरू शकता. हा एक दुसरा उपयोग सुद्धा आहे. तर हे आहे आणि नंतर बंद करण्यासाठी हे बटन प्रेस केलं तर मग ती आहे तशी फोल्ड करून पुन्हा ठेवायची. तर आपल्याकडे आहे हा इन्फ्लेटर म्हणजे हवा भरण्याचं हे यंत्र आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला काही इलेक्ट्रिसिटी लागत नाही, काही लागत नाही. तुमची
कार असेल, बाईक असेल किंवा इव्हन 4 व्हीलर मध्येही तुम्ही याच्याने हवा भरू शकता. तर हे तुम्हाला मी सगळ्यात प्रथम दाखवतो. अशा पद्धतीचं आहे. तर हे चेक करा. ह्याचे हे एक्सटेन्शन्स मागे दिलेले आहेत. हे हवा भरण्याचे. ते याच्या पुढे लावू शकता, ज्याच्यामध्ये पुढे हे टाकून करावं लागतं. हे त्याचं इनबिल्ट हे आहे, जे टायरला आपण लावतो ना, ते आहे. तर हे कसं आहे, हा पुरा पार्ट ओपन करायचा. जे आपलं हवा भरण्याचं लोकेशन आहे, त्याच्यात हे लावायचं आणि नंतर मग हे प्रेस करायचं. म्हणजे ते प्रॉपरली फिट बसतं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर इथे आतमध्ये आपल्याला हवा एक्झिस्टिंग प्रेशर किती आहे, तो कळतो. तो झाल्यानंतर आता हे चालवायचं कसं? तर पहिल्यांदा हे प्रेस करून याच्यातून मोकळं करायचं, तर हे एवढं वरती येतं आणि नंतर मग तुम्ही हे जिकडे लावायचं तिथे लावलंत का फक्त इथे हेच बघत राहायचं किती प्रेशर आहे आणि ह्या साईडला हे पाय द्यायचा. हे लावलेलं असेल आणि हे चांगल्या प्रकारे प्रेशर आहे याला. अशा प्रकारे तुम्ही हवा भरू शकता. तर हे अशा पद्धतीने हे यूज करायचं आहे. तुम्हाला कुठेही हवा नाही, सायकल असेल सायकलमध्ये तर प्रॉपरली हवा येईल, बाईकमध्ये देखील हवा भरली जाईल. तर हे असं एक युजफुल आपलं एक अजून गॅजेट्स आहे. त्यानंतर दुसरं आहे की आपल्या घरामध्ये आपल्या माता भगिनी असतात. तर त्या काय करतात की चाळणीने पीठ चाळत असतात. तर त्यामध्ये त्यांना काही-काही लोकांना थोडेसे हाताचे, मानेचे असे प्रॉब्लेम असतात. तर त्यांना जास्त हालचाल करण्यास मनाई असते. तर अशा पद्धतीने किंवा तुम्हाला जर व्हायरल प्रॉडक्ट्समध्ये जास्त रुची असेल, तर तुम्ही ही मॅन्युअल शिफ्टर चाळण ही तुम्ही वापरू शकता. याच्यात काय असतं की तुम्ही पीठ याच्यामध्ये टाकायचं आणि पीठ टाकल्यानंतर फक्त हे जे बटन आहे हे फक्त असं मागे खेचायचं खालून. जेव्हा तुम्ही खालून हे मागे खेचता तेव्हा आतमध्ये ही रिंग आहे ना तुमचं पीठ सरकवते. तुम्हाला काही हलवायचं नसतं, काय नसतं. फक्त ह्या तुमच्या बोटांनी तुम्हाला ते फिरवायचं असतं. याचा आम्ही डेमो घेतलाय, घरी स्वतः वापरतो. तो डेमो व्हिडिओ तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो की हा कशा पद्धतीने आम्ही वापरतो, ते तुम्ही पाहू शकता. नाही दाद नाही, ते थोडं पाणी आहे. व्हिडिओ आहे मारा उलटा मारा. वर घेऊ. हां करा. तर अशा प्रकारे आज आपण हे सगळे नवीन प्रोडक्ट आपल्या दुकानामध्ये अवेलेबल केलेले आहेत. तर तुम्हाला ज्या कोणाला हवे असतील त्यांनी लवकरात लवकर या. आता सध्या असं आहे की आम्ही हे व्हिडिओ जे टाकतो आहे ते पाहून खूप सारी लोक येतात आणि हा प्रोडक्ट लवकरात लवकर संपतात. आम्ही ट्राय करण्यासाठी आणतो आणि नंतर जर ते जास्तच प्रमाणात विकले गेले तर ते परत येण्यासाठी 1 हफ्त्याचा वेळ जातो. कधी-कधी 3-4 दिवसात जातात. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ट्रान्सपोर्ट येण्यासाठी उशीर लागतो. तर हा प्रॉब्लेम आहे. तर ज्यांना हवे त्यांनी जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर या आणि तुम्हाला जर या प्रॉडक्ट विषयी जर लवकर माहिती हवी असेल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑल नोटिफिकेशन ऑन करा. जसे आमचे व्हिडिओ येतील तसं तुम्हाला पहिलं ते नोटिफाय करेल आणि तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला पहिल्याच फेरीमध्ये हे प्रॉडक्ट अवेलेबल होतील. सध्या आमच्याकडे या व्हायरल प्रॉडक्टची डिमांड जास्त आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही या आणि हे प्रॉडक्ट लवकरात लवकर खरेदी करा. धन्यवाद.